तात्काळ अटक करा, पोलिसांना आदेश। रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोग अध्यक्ष। सबळ पुरावे असूनही सपाटेंवर BNS कलम 63 का दाखल नाही? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सपाटेंची पक्षातून हकालपट्टी केली। राज्यात खासदार सुप्रिया सुळे महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेत असतात। आता त्यांच्याच पक्षातील माजी महापौरचा पर्दाफाश झाल्यानंतर पक्ष नेतृत्वाने सपाटेंची बदनामी होत असल्याने हकालपट्टी केली। हकालपट्टी तर झाली, मात्र खासदार सुप्रिया सुळे पीडितेला न्याय मिळवून देणार का, हा प्रश्न उपस्थित केला जातोय। या राज्यातील शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून सपाटे सोलापूर शहरात वावरतात। अश्लील कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, समाज माध्यमांमध्ये सपाटेंचा निषेध होऊ लागला। सपाटे हे एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत। संस्थेच्या अध्यक्षाचा हा कारनामा समोर आल्यानंतर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी यातून नेमका काय बोध घ्यावा, हा प्रश्न उपस्थित केला जातोय। सपाटे हे नेहमीच आजपर्यंत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत। या प्रकारामुळे पुन्हा एकदा सोलापूरसह राज्यात महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न प्रामुख्याने निर्माण झाला आहे। राज्य महिला आयोगाचे आदेश या प्रकरणी राज्य महिला आयोगाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून राज्य महिला आयोग अध्यक्ष चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना शहराच्या प्रथम नागरिक असणाऱ्या व्यक्तीने असे कृत्य करणे हे अशोभनीय बाब आहे। ही बाब विकृत आहे। याबाबत राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना प्रकरणाचा अहवाल तातडीने पाठविण्याचे आदेश दिले आहेत। पीडितेचे म्हणणे ऐकून घेऊन त्या पीडितेला न्याय मिळवून देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत।